नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे नर्सिंग गुरु मराठी. तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो डिटेल व्हिडिओ आपल्या येणाऱ्या अपकमिंग DMER स्टाफ नर्स रिक्रुटमेंट संदर्भात आहे. ज्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट ह्या महिन्यामध्ये आपल्या सर्वांसाठी आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमच्यासाठी जे नर्सिंग ॲस्पिरंट्स आहेत, जे स्टुडंट्स आहेत, जे एक्झामसाठी खूप दिवसांपासून वाट बघत होते आणि DMERची प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अतिशय इम्पोर्टंट माहिती या पत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर बघा, अ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना जी नर्सेस युनियन आहे, त्या नर्सेस युनियनचं मे महिन्यामध्ये 18, 19 आणि 20 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन झालेलं आहे मित्रांनो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहोत. तर ह्या आंदोलनाची नोटीस, पूर्वसूचना आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच DMERच्या ऑफिसला मिळाली होती. त्यामुळे माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन DMERचे जे आयुक्त आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे जी बैठक पार पडली होती, त्या बैठकीमध्ये जो बैठकीचे मिनिट्स जे आहेत, ते या ठिकाणी आपण वाचणार आहे. ह्या मिनिट्समध्ये अतिशय महत्त्वाची जी मागणी आहे, ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर बघा, जी बैठक आयोजित केली होती मंत्रालयामध्ये, त्याच्यामध्ये कोण-कोण लोकं होते? तर माननीय आयुक्त साहेब होते, त्याचबरोबर सहसंचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, त्याचबरोबर मुख्य प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी नर्सिंग, त्याचबरोबर इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. तर आजचा जो आपला मुद्दा आहे, की DMER स्टाफ नर्स भरतीचं जे नोटिफिकेशन आहे, ते कधीपर्यंत येणार आहे आणि कशा पद्धतीनं ही एक्झाम घेतली जाणार आहे. तर आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही बघू शकता. याच्या अगोदरच आपण व्हिडिओ बनवला आहे, की DMER DMERची स्टाफ नर्सची जी एक्झाम आहे, ती यानंतर MPSC घेणार आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत ही एक्झाम होणार आहे. तर ह्या पण तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर ह्या ब DMER स्टाफ नर्स भरतीच्या संदर्भात आत्ता कोणतं सर्वात मोठं अपडेट आलेले आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे जे आपण व्हिडिओ बघत आहोत, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत मुद्दे, हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनासमोर जे मुद्दे मांडले होते, ज्याच्यामध्ये भरपूर सारे मुद्दे होते. याच्यामध्ये एक होतं, की नर्सेसच्या ट्रान्सफर करू नयेत. त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ते, चेंजिंग रूम, पाळणाघराची व्यवस्था, असे खूप सारे मुद्दे होते. त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. ज्यांना पी-डी-एफ हवी असेल त्यांनी मला कमेंट्समध्ये पी-डी-एफ म्हणून कमेंट्स करा. मी तुम्हाला पर्सनली सेंड करतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो खालच्या पानावरती आहे बघा. मुद्दा क्रमांक 7 हा बघा. हा जो DMRचं जे अपडेट मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तो आपला मुद्दा जो आहे, तो हा आहे. नर्सिंग कॅडरची पदभरती करण्याबाबत. हा मुद्दा संघटनेनं उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती DMRच्या ऑफिसने ऑफिशियली जे उत्तर दिलेलं आहे, ते या ठिकाणी आहे बघा. अधिपरिचारिकांची म्हणजे स्टाफ नर्सेसची 4,889 म्हणजे जवळ-जवळ 5,000 म्हणायला हरकत नाही. 5,000 स्टाफ नर्सेसची पदे भरण्याकरता शासन मान्यतेकरता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. शासन मान्यता मिळाल्यानंतर नर्सेसची पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच इतर पदांचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल आणि ह्याला जबाबदार म्हणून माननीय सहसचिव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन
विभाग यांना नेमलेलं आहे. तर बघा, ही खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण बघू शकता, की 5,000 स्टाफ नर्सेसची भरतीचं जे नोटिफिकेशन आहे, ते लवकरच येणार आहे. तुम्ही बघू शकता, की स्टाफ नर्सेसच्या व्यतिरिक्त जी इतर पदे कॅडरमध्ये आपल्या आहेत, जसं की ट्युटर्स आहेत किंवा इतर एज्युकेशन साइडची जी पदं आहेत, त्याच्यावरती संचलनीय स्तरावरती सेवा प्रवेश नियमांमध्ये काम चालू आहे. त्यामुळं सेवा प्रवेश नियमांचं काम पूर्ण होताच त्याची पण ॲडव्हर्टाइज येऊन जाईल. म्हणजे बघा, ही खूप मोठी न्यूज आहे, की स्टाफ नर्सेसचं नोटिफिकेशन तर येणारच आहे आणि खूप मोठी भरती होणार आहे. 5,000 स्टाफ नर्सेसची भरती होणार आहे. त्याचबरोबर स्टाफ नर्सेस व्यतिरिक्त कॅडरमध्ये इतर जी पदं आहेत, नर्सिंग ट्युटर्स असतील, असिस्टंट्स असतील, असोसिएट असतील, ही पदं जी आहेत, याचंही नोटिफिकेशन लवकरच जाहीर होईल आणि महत्त्वाचं म्हणजे ते एम-पी-एस-सीच्या ऑफिशियली वेबसाईटवरून होणार आहे. कारण शासनाने या अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे, की याच्यानंतर द्वारे जी काही स्टाफ नर्सेसचं रिक्रुटमेंट होईल, ती एक्झाम टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस किंवा इतर कोणतीही कंपनीच्या अगोदर एक्झाम घेत होत्या. त्यातली कोणतीही कंपनी न घेता एम-पी-एस-सी घेणार आहे. तर ही खूप महत्त्वाची आणि खूप दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची मागणी होती, की परीक्षा ही एम-पी-एस-सी द्वारेच झाली पाहिजे. परीक्षेमध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकपणा असला पाहिजे. तरच या ठिकाणी गोष्टी सुरळीत होऊ शकतात आणि फायनली ती डिमांड जी होती विद्यार्थ्यांची ती पूर्ण झालेली आहे आणि येणारी जी भरती आहे ती एम-पी-एस-सीला दिलेली आहे. तर मला असं वाटतं, की आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा जो माझा उद्देश होता, तुमच्यापर्यंत ही सर्वात मोठी जी अपडेट आहे, 5,000 स्टाफ नर्सेसचं जे नोटिफिकेशन येणार आहे, त्याच्यासाठी सर्वांनी तयार राहा, अभ्यास करत राहा. लवकरच त्याचं नोटिफिकेशन शासन स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर येईल आणि एक्झाम जी आहे ती एम-पी-एस-सी कंडक्ट करणार आहे. म्हणजे एक्झाम कंडक्टिंग बॉडी जी आहे एम-पी-एस-सी असणार आहे. त्यामुळं ट्रान्सपरन्सी असणार आहे 100%. त्यामुळं तुम्ही अभ्यास चालू ठेवा. ज्या लोकांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही, त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. लवकरच एक्झाम होईल आणि सर्वांना येणाऱ्या डी-एम-ई-आर स्टाफ नर्स रिक्रुटमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत, मॅक्सिमम नर्सिंग ऑफिसर्स, नर्सिंग ॲस्पिरंट्स जे एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत आणि डी-एम-ई-आर स्टाफ नर्स रिक्रुटमेंटची वाट बघत आहेत, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू. धन्यवाद.